छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयासमोर मच्छीमार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी धरणे आंदोलन केले आहे। यामध्ये त्यांची प्रमुख मागणी आहे शासनाने जे जाचक परिपत्रक काढले आहे ते रद्द करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असे आंदोलन करताना म्हटले आहे। या आंदोलनामध्ये राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघचे संचालक तुकाराम वानखेडे व चेअरमॅन शेख सफीक व यांच्या समवेत मोठ्या प्रमाणावर संघटनेचे अधिकारी पदाधिकारी व मच्छीमार उपस्थित होते। आमच्या हक्काचे खोऱ्याचा निषेध असो, खोऱ्याचा निषेध असो, आमच्या हक्काचे, आमच्या हक्काचे ठेक्याने देण्याचे अधिकार मत्स्य व्यवसाय विभागाने कायम ठेवलेच पाहिजे। ठेक्याने देण्याचे अधिकार मात्र ठेवलेच पाहिजे। मच्छी महाराजचा 3/7/2019 शासन निर्णय 3/7/2019 GR कायम, मच्छीमारांचे रोजगार उपलब्ध करून द्यावे। औरंगाबाद UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या विभागीय कार्यालयासमोर उपस्थित आहोत। मच्छीमार संघटनेचे अधिकारी पदाधिकारी व ज्या संघटनेचे लोक आहेत इथे पूर्ण चेअरमॅन सगळे जे लोक आहेत उपस्थित आपल्या समोर आहेत, त्याचे चेअरमॅन आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं हा आंदोलन कशा असणार आहे। सर आपलं UCN TV मध्ये स्वागत आहे। आपण मोठ्या प्रमाणात इथं विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन ठेवलेलं, काय म्हणणं आहे सर आपलं नेमकं? थोडं मोजकं बोला सगळे बोला। महाराष्ट्र शासनाचा 3 जुलै 2019 तलाव ठेका देण्याचा शासन निर्णय आहे। ते धोरणाला तडी देऊन गोदावरी खोरे यांनी पत्रक काढून तलाव ठेके रद्द करण्याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाला आदेश दिलेला आहे। तर त्यांनी विविध तारखेला 3 परिपत्रक काढलेत, ते परिपत्रक रद्द करावे यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आम्ही महाराष्ट्रातील एक मच्छीमार सहकारी संस्था कॉपरेटिव्ह ॲक्ट 1960 नुसार नोंदणी करत आहोत आणि गेल्या 1966 पासून हे तलाव मत्स्य व्यवसाय विभागामार्फत एका वेळेस न्यूनतम ठेका पद्धतीने 5 वर्षाकरता कार्यक्षेत्रानुसार संस्थेस तलाव दिले जातात। पर शासन निर्णय कायम असून शासन निर्णय असताना शासन निर्णयाला छेद देऊन गोदावरी खोरे महामंडळ परिपत्रक काढून शासकीय लेवल त्याच्या प्रशासकीय लेवलवर परिपत्रक काढून आमचे तलाव रद्द करा म्हणतात। तर विविध तारखेचे 3 परिपत्रक आहे, ते 3 परिपत्रक रद्द करावे यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। एक परिपत्रक 24/11/2025, दुसरं परिपत्रक आहे 3/12/2025 आणि चौथं परिपत्रक 1 जानेवारी 2026। हे 3 परिपत्रक रद्द करून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की 3 जुलै 2019 शासन निर्णय कायम करावा हीच विनंती आहे। काय म्हणणं आहे सर्व तलाव? मी तुकाराम वानखेडे मच्छीमार संभाजीनगर विभाग आणि लातूर विभागाचा मी राज्य संघावर संचालक आहे। सगळ्या मच्छीमारांना मला काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे आणि मी पहिले अभिनंदन करतो नितेश राणे साहेबाचं की बा त्यांना जो GR काढला होता तो GR मुळे आम्ही कोर्टात गेलो होतो, हायकोर्टात संभाजीनगर इथे। तसेच नितेश राणे साहेबांनी इथे राणे साहेबांनी कोणता GR काढला त्याच्या संदर्भात तुम्ही कोर्टात गेले होते? तर 2000 जो 19चा GR होता तो कॅन्सल करून त्यानं 23चा GR काढला होता। त्याच्या आम्ही कोर्टात गेल्यामुळे त्यानं इथे संभाजीनगरला
तलाववाल्याची नुकसान भरपाई झाली होती त्याची पाहणी करण्यासाठी नितीश राणे साहेब आले होते. त्यांना आम्हाला सांगितलं होतं की वानखेडे की आपण मुंबईला एक मीटिंग लावून तुमचा GR जो पहिला 2019चा GR कायम करू. त्यांना आमचं नागपूरला अधिवेशनमध्ये माझं म्हणणं असं आहे की आज आपण जे इथं धरले बर, बर. आहेत त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? आपले जे गोदावरी आणि कृष्ण खोऱ्यांनी जे GR काढले, परिपत्रक बर, बर, बर. एक दिले त्याच काय म्हणणं? जे आपले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यानं जे परिपत्र काढलं बा कृष्ण खोरा आणि गोदावरीला किंवा मंडळाला तलाव देण्यात यावे, पण आम्ही त्या पत्राला चॅलेंज का असं केलं की पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हेवाईक आम्ही पूर्ण आंदोलन उभं करणार आहे. आमचं जर हे 2-5 दिवसात मुख्यमंत्री साहेबांना किंवा नितीश राणे साहेबांना किंवा विखे पाटलांना काम नाही केलं तर आम्ही हे आंदोलन जिल्हेवाईक मंत्र्याच्या घरासमोर, आमदार खासदाराच्या घरासमोर येऊन लाखो लोक जमा होऊन हजारो आम्ही जिल्हेवाईक हे करून सनी ते आंदोलन करणार आहे. तुमची मागणी काय नेमकी? आमची मागणी जे परिपत्र काढले ते रद्द व्हा, तात्काळ रद्द व्हा. प्रशासकीय लेवलवर हे झालेलं आहे का शासनाच्या लेवलवर झालेलं आहे? नाही नाही नाही, प्रशासक झालेलं आहे. हा. सर यांनी बोलताना सांगितलं प्रशासकीय हो. लेवल, आपण विखे साहेब म्हणजे शासनाच्या लेवलवर म्हणतात, नेमकं काय झालं? पण विखे पाटलानंच पत्र काढलं ना, परिपत्र विखे पाटलानंच काढलं परिपत्र, त्यानंच काढलं ना. पत्र दुसऱ्यानं काढलं असं मी सांगितलं असतं. एक दिवस धरणं आंदोलन आहे. हो, जर हे तुमचं मंजूर नाही झालं किंवा हे मान्य नाही केलं तर पुढचे पाऊल काय असणार आहे? पुढचे पाऊल जिल्हेवाईक आम्ही आंदोलन करणार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आहे. आता आम्ही कमीत कमी आज तर 5000 लोक आहे, पण आम्ही हजारो संख्येने महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे जिल्हेवाईक. शेवटचं टोक जल समाज. हा. शेवटचं टोक आम्ही जल समाधी घेणार आहे. काऊन की आमच्याजवळ या तलावशिवाय दुसरं काहीच नाही. आमच्याकडे शेती बारी घरदार नाही, सगळे तलावच्या बाजूला राहणारे लोक आहे. म्हणजे तुम्हाला कारण काय दिलं त्यांनी? काय रिझन काय त्यांनी प्रशासकीय पद्धती फक्त बोला. हे पहा, मत्स्य व्यवसाय विभागाला जे तलाव ठेक्यान देण्याचे अधिकार आहे ते अधिकार विड्रॉल करून खोऱ्याकडे घ्यायला लागलेत ते, आणि मत्स्य व्यवसाय तलावाच्या एनओसी घेऊन आमच्या संस्था रेटर झालेल्या आहेत. मत्स्य आमच्या अधिकारावर गदा यायला लागला. याच्यासाठी हे आंदोलन धरणे आंदोलन आहे. ते 3 परिपत्रक शासनाचे आदेश नसताना ते 3 परिपत्रक काढून ते तलाव पूर्ण दिलेले रद्द करून ते तलाव ठेक्यान देण्याचे अधिकार स्वतःकडे घ्यायला लागले. कारण आमचं मदर डिपार्टमेंट मत्स्य व्यवसाय विभाग आहे. आमचं अशी मागणी आहे की मत्स्य व्यवसाय विभागाकडेच ठेके देण्याचे अधिकार पाहिजेत, आणि ते ठेके पूर्वीप्रमाणे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला न्यूनतम ठेका पद्धतीने कार्यक्षेत्राप्रमाणे देण्यात यावे. ह्यो मच्छीमार आमचा महाराष्ट्रातला एकदम गरीब समाज आहे. मराठवाड्याचा जो मच्छीमार आहे ह्यो गरीब समाज आहे. बोला. जे मच्छीमार समाज आहे आमचा तो खूप गरीब आहे आणि हातावरले लोक आहे. त्यांना हे असं हे झालं नाही पाहिजे. याच आमची रोजगारी करणारे लोक आहे. हा, त्यांना आम्हाला काहीतरी हे करून द्यायचं आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे काहीतरी द्यायला पाहिजे आम्हाला. त्याच्यावर पोट भरणं आहे आम्हाला. त्याच्यात यांनी त्यांना आम्हाला काहीतरी द्या ना तुम्ही. नुसतं करा म्हणून करा. त्यातलं पण घेऊन राहिले ना. आमचं त्याच्यावरच पोट भरतं ना, कारण आम्हाला दुसरा धंदाच नाही ना. आम्ही ते करतो ना नेहमीच. आम्हाला असं पोट भरतं. हो, थोडक्यात गोदावरी मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विभागाने ज्यांच्या जलसंपदाचे जे तलाव आहेत ते तलाव मच्छीमारी हक्क महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे. पण तो विसंगतीत आहे की महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसाय विभाग हे सेपरेट आहे आणि 3/7/2019चा GR प्रमाणे मच्छीमार सहकारी संस्थांना तलाव ठेक्याने दिला जातो, आणि ती मच्छीमार जो आहे तलावावर संस्था नोंदणी झाली तो क्रियाशील मच्छीमार हो, त्यावर रोजीरोटी करून त्याची उपजीविका भागतो. महाराष्ट्र शासनाला आमची विनंती एकच आहे की जो मच्छीमार आहे यांना जो अधिकार आहे, जो संस्था आहे यांना ठेक्याने द्यावं, खाजगीकरणाला देऊ नये किंवा रिलायन्स या कंपनीला देण्याचं महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे. याकरता आम्ही महाराष्ट्र शासनाच्या नाही यातल्या मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या खोऱ्याच्या विरोधामध्ये आज जन आंदोलन छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित केलेलं आहे. आमचं एकच म्हणणं, माझं नाव पांडुरंग माधव गलपवाड, मी नांदेड जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचा अध्यक्ष आहे, मराठवाड्याचे मच्छीमारांचा कार्यकर्ता आहे.
आपण बघत असाल माझ्या पाठीमागे हे मच्छीमार संघटनेचे पूर्ण महाराष्ट्रभरून आलेले पदाधिकारी अधिकारी आहेत आणि जे मच्छीमार करतात आणि जे पालन करतात जे व्यवसाय करतात हे सगळेच लोक इथे जरा आलेले आहेत. यांचं म्हणणं असं आहे की हे जे मच्छी पालन जे आहे हे यांचा व्यवसाय आहे, यांच्यावरच त्यांचं रोजीरोटी आणि पोट भरत असतं. हे शासनाने हुडकून त्याच्याकडून घेऊ नये आणि कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे मोठमोठ्या कंपन्या देऊ नये. ज्यांचा जो मान आहे जे वर्षानुवर्ष करत आहेत त्यांनाच ते मिळावं. आपण बघूया शासन याच्यावर काय निर्णय घेतं. आपण पाहत राहा UCN TV न्यूज.